कृतिका किरण पांढरे, राहणार शहापूर। याच्या अगोदर खूप हॉस्पिटलमध्ये फिरली। ऑपरेशन झालं माझं 2020ला। नॉर्मल गाठ होती पण खूप त्रास व्हायचा, जास्त ती वाढत पुढे वाढत गेली। तिचा जास्त त्रास व्हायला लागला। खूप हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली तरी काहीच फरक नाही पडला। वर्षाला 6 महिन्याला MRI काढायला लागायचं, तरी अशी नॉर्मल गाठ वाढलेली दाखवायची। त्याच्यानंतर मिस्टरांनी मोबाईलमध्ये नेटवर बघितलं की हॉस्पिटलमध्ये खूप असं पेशंट आहेत, त्यांना फरक पडलेला आहे। मग त्यांनी सगळी माहिती काढली ना, मग माझंही नाव इथे नंबर घेतला, मोबाईल नंबर सरांचा, मग तिकडे घेऊन आले। त्याच्यानंतर औषधं चालू केली मॅडमांनी। त्याच्या अगोदर माझं डोकं खूप दुखायचं, त्रास व्हायचा, फिट यायची। ते आता फिट येणं, औषध चालू केल्यापासून फिट येणंही कमी झालंय आणि त्रास होणंही कमी झालंय। डोकं खूप दुखायचं, तेही बंद झालंय डोकं दुखणं, त्याचाही काही त्रास होत नाही। जेवण वगैरे भरपूर जातंय, त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम नाहीये। त्याच्यानंतर असं औषध वाढत गेली। नंतर तीच औषधं आहेत, पण औषधं चांगली आहेत, त्याचा उपचारही चांगला आहे आणि त्याचा उपायही खूप चांगला आहे। ज्याला कोणालाही औषधं घ्यायचं असेल, ज्याचा कोणाला त्रास असेल भरपूर, त्यांनी हॉस्पिटलमध्ये या औषधांचा उपयोग करून बघा। पहिल्या महिन्याला तुम्ही घेऊन बघा, त्रास थांबताय की नाही थांबत, कारण मला पहिल्या महिन्यापासून ट्रीटमेंटमध्ये या फरक जाणवलाय। ते त्रास वगैरे खूप कमी झालाय माझं। ते आकडी येणं नॉर्मल आकडी येते, पहिल्यापेक्षा जास्त वगैरे काही आकडी येत नाही, पण खूप फरक पडलेला आहे मला या औषधांच्या मध्ये।